आंतरराष्ट्रीय महिला दिनी दरवर्षी 8 मार्चला साजरा केला जातो. हा दिवस महिलांचं सक्षमीकरण, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यश साजरे करण्याचा आणि लैंगिक समानतेसाठी जागृती करण्याचा जागतिक दिवस आहे. 1911 पासून सुरू झालेला हा दिवस महिलांच्या संघर्षाचा सन्मान आणि सक्षमीकरणाचं प्रतीक असून ज्यामध्ये महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला जातो. महिला दिनाच्या इतिहासाचं आणि 1908मध्ये न्यूयॉर्कमधील महिलांच्या आंदोलनानंतर 1910मध्ये क्लारा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात केली. रशियातील महिलांच्या कामगार आंदोलनानंतर 8 मार्च ही तारीख निश्चित झाली. या महिलांच्या कर्तृत्ववान आणि संघर्षाचा सन्मान करण्यासोबतच त्यांना समान संधी आणि सुरक्षित वातावरण देण्यावर भर दिला जातोय. अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रम, सन्मान सोहळे आणि शुभेच्छांचं सत्र आयोजित केलं जातं. आजची महिला घर आणि करिअर दोन्ही समर्थपणे सांभाळत अंतराळापासून कॉर्पोरेट जगापर्यंत नेतृत्व करते. महिला दिनाचा मुख्य उद्देश केवळ एक दिवसाचा उत्सव नसून स्त्री-पुरुष भेदभाव नष्ट करणं आणि महिलांना समाजात सन्मानाचं स्थान देणं हा आहे. उपस्थित महिला पोलीस वैशाली पटोले, शारदा कदम, शिल्पा वाघचौरे, संगीता सुरशे, ज्योती शिंदे, फरीदा काजी, उषा कुमावत, माया होळकर, अनिता जाधव, मनीषा वाघ, भारती ब्रह्मेच्या, अर्चना डोंबरे, लतिफा तांबोळी, सायरा तांबोळी, संगीता झांबरे, विद्या माठा, कविता चव्हाण, शिल्पा सुक्ते, लासलगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.